उजनी आणि वीर धरणातून सुरू असलेल्या विसर्गात मोठी घट झाल्यानं चंद्रभागा नदीच्या पुराचा धोका सध्या टळलाय। उजनी धरणातून 26,600 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पंढरपुरात सलग तिसऱ्यांदा चंद्रभागेला पूर आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं। येवला तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसानं सर्वत्र पिकांचं नुकसान झालंय। सध्या पाऊस उघडलाय तरी संपूर्ण पीक बुडाल्यानं शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय। येवला तालुक्यात अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय। गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जबरदस्त फटका बसलाय। गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून परतीच्या पावसानं थैमान घातलंय। देवरीतील विधवा महिलेचं घर कोसळलं। घर कोसळल्यामुळे घरातील सर्व साहित्य उद्ध्वस्त झालंय। सुमारे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिकांची नासाडी झाली। 4 दिवस उलटूनही अद्याप कांदा मक्याच्या शेतात पाणी साचलंय। यातच पहाटे पडणाऱ्या दवामुळे त्याचा परिणाम कांद्यावर होणार असून त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होणार असल्यानं बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। सोलापुरात पुरामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली। डोणगावात राष्ट्रवादीतर्फे चारा वाटप करण्यात आला असून चारा घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे।